नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चटकदार अशी पाणीपुरीची रेसिपी। सर्वात आधी कुकरमध्ये पांढरे वाटाणे आणि बटाटे शिजवून घ्या। एका कढईमध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी भाजा। त्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करा व तेही भाजून घ्या। सर्व भाजून झाल्यावरती मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करा। आता मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक, काळं मीठ, तयार केलेली मसाला, चाट मसाला आणि थोडासा गूळ घाला व थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घ्या। आता एका टोपामध्ये पाणी घालून ते ग्राइंड केलेली पेस्ट ॲड करा व मिक्स करून त्यामध्ये लेमन स्क्वीज करून घ्या। तिखट पाणी आपलं तयार आहे। आता आपण गोड पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेले खारीक, चिंच घेणार आहोत। त्यामध्ये आता तयार केलेला मसाला, थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर आणि गूळ घालून ग्राइंड करून घ्या। गाळणीच्या साहाय्याने गोड चटणी गाळून घ्या। कढईमध्ये तेल घाला व मोहरी घाला, थोडीशी हळद घाला। त्यानंतर शिजवलेले चणे आणि बटाट्याची पेस्ट त्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्या। थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला व मिक्स करून घ्या। आता एका पुरीमध्ये रगडा भरा, त्यानंतर तिखट पाणी आणि गोड पाणी, थोडासा कांदा घाला व अशा प्रकारे पाणीपुरी तयार आहे। मम्मी एवढी मोठी भावली पाणीपुरी आणि एकदम चटकदार, एकदम मस्त आहे। तुम्ही पण ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।